या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तो चित्रकार पारूचं चित्र काढत असतो आणि तितक्यात पारू स्वतःच त्याच्यासाठी चहा घेऊन त्या ठिकाणी येते आणि ते बघून दामिनी घाबरते. ती लगेच पारूकडे जाते आणि तिला विचारते की तुला इथे यायची काय गरज आहे ग? घरात कोणी नवीन माणूस आलं की लगेच हा चहाचा ट्रे घेऊन त्याच्या समोर येते. तुला दुसरी काही कामं नाही आहेत का? आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून पारू खाली मान घालते. पण तो चित्रकार नेमका काय चित्र काढतोय हे बघायची तिलाही उत्सुकता असते आणि ती ते बघायचा प्रयत्न करते. पण मग दामिनी तिच्यावर पुन्हा ओरडते आणि तिला तेथून निघून जायला सांगते. त्यामुळे पारू खाली मान घालून पुन्हा किचनमध्ये जाते. तर दामिनी खुश होत त्या चित्रकाराला चहा नेऊन देते. तितक्यात मग प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्याला विचारतो की चित्र काढायला अजून किती वेळ लागेल? तर तो माणूस सांगतो की फक्त 5 मिनिटं आणि मग चित्र पूर्ण होईल. ते ऐकून प्रीतम खुश होतो आणि लगेच ते चित्र बघायला जातो. पण तितक्यात दामिनी त्याला अडवते आणि म्हणते की अरे प्रीतम, तुला वहिनी मागाचपासून हाका मारतायत. आणि ते ऐकून मग प्रीतम अहिल्याकडे जाण्यासाठी निघतो. मात्र त्यावेळी त्याला एका मुलीचा फोन येतो. ती मुलगी प्रीतमला असं सांगते की तुमच्या लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत ना, ती मुलगी मी आहे. उद्या मी तुम्हाला भेटायला येते. आणि हे ऐकून प्रीतमचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तो खूपच खुश होतो आणि ही गोष्ट दामिनीला सांगतो. तर दामिनीसुद्धा खुश होते आणि मग प्रीतम लगेच अहिल्याकडे जातो. त्यानंतर दामिनी त्या चित्रकाराकडून ते चित्र घेते. त्याने हुबेहूब पारूचे चित्र काढलेले असते. त्यामुळे दामिनी घाबरते आणि त्याला म्हणू लागते की मी तुम्हाला वाटेल तितके पैसे देईल, पण तुम्ही ना या चित्राऐवजी माझं चित्र काढा. पण तो या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देतो आणि त्यामुळे दामिनी खूप चिडते आणि ती त्याच्या हातातून ते चित्र ओढून घेते आणि त्याला तेथून जायला सांगते. तो चित्रकार तेथून गेल्यानंतर दामिनी पारूचं चित्र फाडून फेकून देते आणि म्हणते की आता त्या आदित्यला कधीच कळणार नाही की त्या लोगोवरचे डोळे या पारूचे आहेत ते. आणि मग त्यानंतर ती मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देत खाली बोलावून घेते. सर्वजण तिला विचारत असतात की दामिनी काय झालं आणि ते चित्रकार कुठे गेले? तर दामिनी म्हणत असते की वहिनी, तुम्ही आधी शांतपणे बसून घ्या, मी सांगते तुम्हाला काय घडले ते. त्यामुळे सगळेजण खाली बसतात आणि दामिनीला पुन्हा काय झालं आहे हे विचारू लागतात. तर दामिनी म्हणू लागते की वहिनी, मला असं वाटलं की आपण उगाच चित्र काढून घेतोय म्हणून मग मी त्यांना इथून हाकलून दिलं. आणि हे ऐकून सगळेजण खूप चिडतात. तर दामिनी म्हणत असते की तुम्ही चिडू नका, माझं म्हणणं ऐकून घ्या. आपण उगाच चित्र काढणार आणि मग त्यानंतर त्या चित्राशी मिळती जुळती एखादी मुलगी हा प्रीतम घरी घेऊन येणार आणि मग आदित्य त्या मुलीच्या प्रेमात पडणार. आधीच अनुष्काच्या बाबतीत काय घडलंय माहिती आहे ना तुम्हाला, मग आपण उगाच रिस्क कशाला घ्यायची? आणि तसंही त्या लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत ना, ती मुलगी उद्या स्वतःहून घरी येणार आहेत. प्रीतमला त्याचा कॉलसुद्धा आला होता आणि त्यावेळी अहिल्या श्रीकांत म्हणतात की हो दामिनी, पण जर ती मुलगी उद्या घरी आली असती तर आपण ते चित्र तिच्याशी मिळतं जुळतं आहे की नाही हे तरी बघितलं असतं ना. मात्र दामिनी त्यांना काही बोलूच देत नाही. उलट तिने जे काही केलं ते कसं बरोबर आहे हेच ती सगळ्यांना पटवून देत असते आणि त्यामुळे सगळेजण डोक्याला हात लावून बसतात. दामिनीला मात्र असं वाटत असतं की सगळ्यांनाच तिचं बोलणं पटले, त्यामुळे ती खूप खुश असते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि प्रीतमला विचारू लागतो की प्रीतम, त्या मुलीचा काही शोध लागला का? तर प्रीतम त्याला आनंदाने सांगतो की दादा, त्या मुलीचा मला फोन आला होता. उद्या ती स्वतःहून आपल्याला भेटायला येणार आहे. आणि हे ऐकून आदित्यचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तो खूपच खुश होतो आणि म्हणतो की फायनली उद्या ती आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. पण मला हे सगळं ना थोडंसं विचित्र वाटते. म्हणजे इतके दिवस आपल्याला ती मुलगी कोण होती हेही माहीत नव्हतं आणि आता ती उद्या स्वतःहून आपल्याला भेटायला येणार आहे. पण ठीक आहे, आता आपल्याला कळेल की ती मुलगी नक्की कोण आहे ते. आणि आदित्यची ही उत्सुकता बघून सगळेजण त्याच्यावर हसू लागतात. श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या, आता आपल्या आदित्यचा शोध संपला बरं का? पण ते ऐकून आदित्यला असतो तर प्रीतम म्हणत असतो की दादा, आता तुला अजून काही उपयोग नाही आहे. मला सगळ्यांना माहिती आहे की तू त्या डोळ्यांच्या म्हणजेच त्या मुलीच्या प्रेमात आहे. आणि आता उद्या का ती मुलगी आली की बघ आई, तुझं आणि तिचं कसं धूमधडाक्यात लग्न लावून देते ते. मात्र लग्नाचा विषय काढताच अहिल्या लगेच पारूला हाका मारत बाहेर बोलावून घेते. त्यामुळे दामिनी घाबरते. पारू तिथे येत अहिल्याला विचारते की काय झालं देवी आई? आणि त्यावेळी पारू सगळ्यांना म्हणते की आदित्यच्या लग्नाची जबाबदारी मी पारूवर सोपवली आहे. उद्या जी मुलगी घरी येईल ना, तिला आधी पारू बघेल. जर पारूला ती मुलगी पसंत असेल, तिला जर ती आदित्यसाठी योग्य वाटली तरच मग आपण पुढचा विचार करूयात. आणि हे ऐकून पारूला आश्चर्य वाटते. तर आदित्य आणि प्रीतमला मात्र आनंदच होतो. परंतु दामिनी चिडते. ती म्हणत असते की वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? ही पारू कोण आहे आणि तुम्ही तिच्यावर इतकी महत्त्वाची जबाबदारी का सोपवली? हिचे कपडे बघा, हिची भाषा बघा, ही आपल्या किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभून तरी दिसते का? आणि तुम्ही हिला
मला आपल्या किर्लोस्करांची मोठी सून शोधायला सांगताय. पण ते ऐकून अहिल्या म्हणते की दामिनी, माणसाचे कपडे बघून, माणसाची भाषा बघून तो माणूस कसा आहे याचा आपण अंदाज नाही लावू शकत. माणसाचं मन साफ असायला हवं आणि पारूचं मन साफ आहे, निर्मळ आहे हे माहिती आहे मला. त्यामुळे आदित्यसाठी मुलगी ती शोधेल आणि त्यावर पारूसुद्धा नाईलाजाने हो म्हणते आणि मग ती घरातून बाहेर पडते. ती मनाशी म्हणत असते की आदित्य सर खरंच खूप नशीबवान आहेत, ज्या मुलीवर ते प्रेम करतात ती मुलगी उद्या त्यांच्या समोर येणार आहे. पण मग तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि पारूला विचारू लागतो की दामिनी काकू तुला मगाशी जे काही बोलली त्याचं तुला वाईट वाटलं का? पण पारू म्हणते की नाही प्रीतम सर, मला का वाईट वाटेल? पण प्रीतम म्हणतो की नाही पारू, उलट तुला वाईट वाटायला हवं. अगं दामिनी काकू, तुला जे काही बोलली ना त्याचा तू आता सिरियसली विचार कर, स्वतःमध्ये जरा सुधारणा घडवून आण. आणि प्रीतमचं असं बोलणं ऐकून पारू त्याला विचारते की नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला? तर प्रीतम म्हणत असतो की दामिनी काकू तुला तुझ्या भाषेवरून बोलली ना, मग तू तुझ्या भाषेमध्ये थोडी सुधारणा कर ना, थोडी शुद्ध भाषा बोलत जा. पण ते ऐकून पारू चिडते. ती म्हणत असते की प्रीतम सर, मुळात मला हे कळत नाही आहे की मी जी भाषा बोलते ती अशुद्ध आणि तुम्ही बोलता ती शुद्ध, हे कोणी ठरवलं? तर प्रीतम म्हणतो की पारू तुझ्या बोलण्यात पॉईंट आहे, पण मला काय म्हणायचं आहे ते एकदा तू समजून घे. मला तुझ्या भाषेशी प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा तू गावाकडे असते ना तेव्हा तू मग तुझी ही भाषा बोलत जा, पण जेव्हा तू इथे असते तेव्हा मग इकडच्या लोकांसारखी भाषा बोल. स्वतःमध्ये थोडी सुधारणा घडवून आण. आणि त्यावर पारू नाईलाजाने हो म्हणते. त्यानंतर प्रीतम तिला असं म्हणतो की पारू, उद्या ती मुलगी आपल्या घरी येणार आहे. दादाचं तिच्यावर खूप प्रेम आहे, मात्र मी दादासाठी एका मुलीची निवड करून ठेवली आहे. आणि ते ऐकून पारू रागातच विचारते की कोण मुलगी आहे ती? आणि त्यावर प्रीतम म्हणतो की थांब, मी तुला त्या मुलीचा फोटो दाखवतो. आणि मग त्यानंतर तो पारूला आरसा दाखवतो आणि आपला स्वतःचा चेहरा बघून पारू घाबरूनच प्रीतमकडे बघते. तर प्रीतम म्हणत असतो की पारू, मला माहिती आहे तूच दादासाठी योग्य मुलगी आहे. जेव्हापासून मी तुला आणि दादाला प्रियाच्या घरी नवरा बायको म्हणून बघितला आहे ना, तेव्हापासून मला खरंच दादाची बायको म्हणून दुसरी कोणती मुलगी इमॅजिन होतच नाही. आणि मगाशी आईसुद्धा बोलली ना की तिला आदित्य दादाची बायको म्हणून एक शिकलेली मुलगी हवी आहे. म्हणून मी तुला सांगतोय की तू स्वतःमध्ये थोडी सुधारणा घडवून आण, म्हणजे बघ आई तुला आनंदाने या घरची सून करवून घेईल. आणि हे ऐकून पारू देखील खुश होते. पण तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो आणि त्या दोघांचं हे बोलणं ऐकून तो खूप चिडतो. त्यानंतर तो प्रीतमकडे जात त्याच्यापुढे हात जोडतो आणि म्हणतो की प्रीतम बाबा, आम्ही मातीत काम करणारी माणसं आहोत. आभाळाकडे बघायचं म्हटलं ना तरी आम्हाला मान वर करावी लागते. आमची आबाळ होण्याची ऐपत नाही, आम्हाला आहेत तिथेच राहू द्या. उगाच आम्हाला नको ती स्वप्न दाखवू नका. आणि त्यावेळी प्रीतम मारुतीला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मारुती काही ऐकून घेत नाही. त्यामुळे प्रीतम तेथून निघून जातो. तर पारू देखील घाईघाईने तेथून जाण्यासाठी निघते, पण मारुती तिला थांबवतो. तो पारूला म्हणू लागतो की ते मालक आहेत, ते काहीही बोलतील, आपण मात्र हुरळून जायचं नाही. आपण आपली लायकी ओळखायची. आणि त्यावर पारू खाली मान घालूनच हो म्हणते. तर मारुती म्हणत असतो की मला माहिती आहे पारू, तू स्वतःची पायरी कधीच विसरणार नाही. पण मगाशी प्रीतम बाबा जे काही बोलत होते ते ऐकून तुझ्या डोळ्यांसमोर किर्लोस्कर होण्याचे स्वप्न नाचू तर नव्हते ना लागली. आणि ते ऐकून पारू घाबरून नाही म्हणते. तर मारुती म्हणत असतो की चांगलं आहे, पण जर तुझ्या मनात असा विचार जरी आला ना तरी तुझ्या या बापाला आठव, जो श्रीमंतांपुढे हात जोडून उभा राहतो, त्यांच्यापुढे लाचार होतो, त्यांच्यासाठी मान खाली घालून गाडीचा दरवाजा उघडतो, म्हणजे तुला तुझी लायकी आपोआप आठवेल आणि तू अशी स्वप्न बघणारही नाही. आणि त्यावर पारू रडतच हो म्हणून तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्य त्या डोळ्यांसोबतच बोलत असतो. तो म्हणत असतो की फायनली मी उद्या तुला भेटणार आहे. तुला माहिती आहे का, मी इतका डेस्पिरेट आत्तापर्यंत कधीच झालो नव्हतो. खरंच मी कधी एकदा तुला भेटतोय असं मला झालं आहे. आणि त्यानंतर मग तो त्या डोळ्यांच्याच स्वप्नांमध्ये हरवून जातो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. आदित्य तिला म्हणत असतो की पारू, मी खरंच खूप खुश आहे. आणि मग तो पारूचा हात त्याच्या हृदयाजवळ ठेवत म्हणतो की पारू बघ, मी किती एक्सायटेड आहे ते, माझ्या हृदयाची धडधडसुद्धा वाढली आहे. आणि त्यावर पारू फक्त हो म्हणते. तर आदित्य तिला म्हणत असतो की पारू, मला माहिती आहे उद्या ती मुलगी माझ्या आयुष्यात येणार म्हणून तू सुद्धा खूप खुश आहेस. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की ती मुलगी ना अगदी तुझ्यासारखीच असणार. आणि हे ऐकून पारू मात्र खाली मान घालते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.